देवावर विश्वास ठेवला तर फळ नक्की मिळते. नमस्कार मंडळी. आजची कथा फक्त एक कथा नाही. ही कथा आहे विश्वासाची, संयमाची, संकटातही देवाची साथ सोडू न देणाऱ्या एका साध्या माणसाची. आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपण देवासमोर हात जोडतो आणि मनापासून म्हणतो, देवा, आता तूच काहीतरी कर. पण त्याच वेळी मनात एक प्रश्नही येतो, मी देवावर एवढा विश्वास ठेवतो, मग माझ्या आयुष्यात संकटे का येतात? मी देवाची पूजा करतो, प्रार्थना करतो, तरी माझी इच्छा पूर्ण का होत नाही? देव माझी परीक्षा घेतोय का? आजची कथा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. कारण देवावर विश्वास ठेवणे म्हणजे संकटे कधीच येणार नाहीत असा अर्थ नाही. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे संकट आले तरी मनात एक आवाज जिवंत ठेवणे. ही वेळही निघून जाईल. माझा देव माझ्यासोबत आहे. एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक साधा माणूस राहत होता. गाव मोठे नव्हते. गावाच्या एका टोकाला नदी होती, दुसऱ्या टोकाला जुनं मारुतीचं मंदिर होतं. गावातील लोक साधे होते. शेती, मजुरी, छोटा व्यापार आणि देवभक्ती एवढंच त्यांचं आयुष्य. माधव गरीब होता, पण मनाने श्रीमंत होता. त्याच्या घरात फार पैसा नव्हता. घर मातीचं होतं. पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं, उन्हाळ्यात घर तापायचं. तरीही माधव सकाळी उठल्यावर सर्वप्रथम देवासमोर दिवा लावायचा. त्याची आई त्याला लहानपणापासून एकच गोष्ट सांगायची, बाळा, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी देवावरचा विश्वास सोडू नकोस. देव लगेच मदत करेलच असं नाही, पण तो योग्य वेळी योग्य मार्ग नक्की दाखवतो. आईचे हे वाक्य माधवच्या मनात खोलवर बसलं होतं. माधवकडे थोडीशी शेती होती. त्या शेतीवरच त्याचा संसार चालत होता. पत्नी सीता, एक मुलगा गणेश आणि वृद्ध आई, एवढंच त्याचं कुटुंब. एक वर्ष गावात पाऊसच पडला नाही. शेतं कोरडी पडली. नदीचं पाणी कमी झालं. विहिरी आटू लागल्या. गावातील अनेक शेतकऱ्यांनी देवाला दोष देण्यास सुरुवात केली. कोणी म्हणायचं, देव कुठे आहे? कोणी म्हणायचं, इतकी पूजा केली तरी पाऊस नाही. कोणी म्हणायचं, देवाला आमची दया नाही. पण माधव रोज मंदिरात जायचा. तो देवासमोर उभा राहायचा आणि म्हणायचा, देवा, माझं शेत वाचव, माझ्या कुटुंबाला अन्न दे. पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी मी तुझ्यावरचा विश्वास सोडणार नाही. एक दिवस त्याचा मित्र रघु त्याला म्हणाला, माधवा, तू रोज मंदिरात जातोस, पण बघ, तुझ्या शेताची अवस्था काय झाली आहे? देवाने काही केलं का? माधव शांतपणे हसला. रघु, देवावर विश्वास ठेवला म्हणजे देवाला आपल्या मनाप्रमाणे काम करायला लावणं नाही. त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे तो जे करेल त्यामागे काहीतरी कारण आहे हे मान्य करणं. रघु हसला. हे सगळं बोलायला सोपं असतं माधवा. पोटात भूक लागली की देव आठवत नाही, भाकरी आठवते. माधव म्हणाला, हो, भाकरीही हवी आणि देवावर विश्वासही हवा. पण देवावर विश्वास ठेवून आपण हातावर हात ठेवून बसायचं नाही. प्रयत्न करायचा, बाकी त्याच्यावर सोडायचं. दुसऱ्या दिवशी माधव पहाटे उठला. त्याने मंदिरात दिवा लावला, देवाला नमस्कार केला आणि थेट आपल्या शेतात गेला. शेत कोरडं होतं. मातीला भेगा पडल्या होत्या. त्याने हातात फावडा घेतला आणि विहिरीजवळ खोदायला सुरुवात केली. दिवसभर तो काम करत राहिला. संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याचे हात रक्ताळले होते. सीताने विचारलं, काय झालं? माधव म्हणाला, काही नाही, थोडं काम केलं. सीता म्हणाली, तुम्ही इतकं काम करून काय मिळणार? पाणीच नाही तर शेत कसं वाचणार? माधव म्हणाला, आपण आपलं काम करायचं. पाऊस पाडणं आपल्या हातात नाही. पण पाऊस आला तर पाणी साठवण्यासाठी जमीन तयार ठेवणं आपल्या हातात आहे. हीच खरी श्रद्धा होती. देवावर विश्वास म्हणजे फक्त मंदिरात जाऊन प्रार्थना करणं नाही. देवावर विश्वास म्हणजे देवाकडून शक्ती घेऊन स्वतः प्रयत्न करणं. दिवस गेले, पाऊस आला नाही. माधवचं घर अडचणीत आलं. धान्य संपलं. घरात पैसे उरले नाहीत. गणेश शाळेत जायचा. त्याची फी भरायची होती. एक दिवस गणेश म्हणाला, बाबा, शिक्षकांनी फी आणायला सांगितली आहे. माधव काही बोलला नाही. त्याने खिशात हात घातला. फक्त 2 नाणी होती. त्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. काळजी करू नकोस. देव काहीतरी मार्ग काढेल. गणेश म्हणाला, पण बाबा, देव आपल्याला दिसत का नाही? माधव हसला. जसा वारा दिसत नाही पण जाणवतो, तसाच देव दिसत नाही पण त्याची मदत अनेक रूपात येते. त्या रात्री माधव झोपला नाही. तो देवासमोर बसला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण माझ्या मुलाचं शिक्षण थांबू देऊ नकोस. सकाळी तो कामाच्या शोधात गावाबाहेर निघाला. रस्त्यात त्याला गावातील एक वृद्ध साधू भेटले. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, कुठे चाललास? माधव म्हणाला, कामाच्या शोधात. साधू म्हणाले, देवाकडे मागितलंस? माधव म्हणाला, दररोज मागतो. साधू हसले. मग देवाने तुला आज इथे का पाठवलं असेल याचा विचार केलास का? माधवला प्रश्न समजला नाही. साधू म्हणाले, मदत नेहमी आकाशातून खाली पडत नाही.
कधी ती एखाद्या माणसाच्या रूपाने येते, कधी एखाद्या संधीच्या रूपाने येते, कधी एखाद्या संकटाच्या रूपाने सुद्धा येते. माधव शांत झाला. साधूंनी त्याला गावापासून काही अंतरावर असलेल्या एका मोठ्या शेतकऱ्याचा पत्ता दिला. "तिथे जा, काम माग." माधव तिथे गेला. शेतकऱ्याला मजूर हवा होता. माधवला काम मिळालं. त्याला रोजची मजुरी मिळू लागली. काही दिवसांनी त्याने गणेशची शाळेची फी भरली. गणेश पुन्हा शाळेत जाऊ लागला. घरी परतताना माधव देवाला म्हणाला, "देवा, तू माझी समस्या नाहीशी केली नाहीस, पण तू मला ती समस्या सोडवण्याचा मार्ग दाखवला." आणि त्या दिवशी माधवला देवावर विश्वास ठेवण्याचा खरा अर्थ समजला. कधीकधी आपण देवाकडे म्हणतो, "देवा, माझ्या आयुष्यातील अडचण काढून टाक." पण देव कदाचित म्हणत असतो, "अडचण काढून टाकण्यापेक्षा तुला ती पार करण्याची ताकद देतो." ही गोष्ट लक्षात ठेवा. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला नेहमी हवं ते मिळेलच असं नाही, पण त्याला योग्य वेळी योग्य दिशा मिळते. काळ पुढे सरकत राहिला. एक दिवस अचानक गावात काळे ढग जमा झाले. सगळे गावकरी आकाशाकडे पाहू लागले. पहिला पाऊस पडला. मातीचा सुगंध दरवळला. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने हात जोडले. "देवा, धन्यवाद." पण त्याला सर्वात मोठा आनंद कशाचा झाला? त्याच्या शेतात आधीच तयार केलेल्या पाण्याच्या छोट्या बांधामुळे पावसाचं पाणी वाया गेलं नाही. त्याने जेव्हा पाऊस नसताना मेहनत केली होती, त्याच मेहनतीचा उपयोग आता झाला. रघु त्याच्याकडे आला. "माधवा, आता कळलं. तू देवावर विश्वास ठेवून बसला नव्हतास. तू विश्वास ठेवून काम करत होतास." माधव म्हणाला, "देवावर विश्वास म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नाही. देवावर विश्वास म्हणजे चमत्कार होईपर्यंत हार न मानणं." काही महिन्यांनी माधवच्या शेतात चांगलं पीक आलं. घरात धान्य भरलं. गणेशने अभ्यासात चांगली प्रगती केली. पण माधवच्या मनात अहंकार आला नाही. तो पूर्वीसारखाच मंदिरात जायचा. एक दिवस गणेशने विचारलं, "बाबा, आता आपली परिस्थिती सुधारली आहे. तुम्ही अजूनही रोज देवाला का नमस्कार करता?" माधव म्हणाला, "बाळा, संकटात देवाला आठवणारा माणूस सुखात देवाला विसरला तर त्याचा विश्वास पूर्ण नाही." गणेश म्हणाला, "मग देव आपल्याला श्रीमंत करतो का?" माधव म्हणाला, "देव फक्त पैसा देत नाही. कधी तो बुद्धी देतो, कधी धैर्य देतो, कधी योग्य माणूस भेटवतो, कधी चुकीच्या मार्गापासून वाचवतो आणि कधी एखादी इच्छा पूर्ण न करूनही आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवतो." ही गोष्ट फक्त माधवची नव्हती. ही प्रत्येक त्या माणसाची गोष्ट आहे, जो आज संकटात आहे. कदाचित आज तुमच्या घरातही अडचण असेल. कदाचित तुमच्या हातात पैसे नसतील. कदाचित तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल. कदाचित तुम्ही अनेक वेळा देवाला प्रार्थना केली असेल आणि मनात विचार येत असेल, "देवा, माझी प्रार्थना ऐकतोस की नाही?" तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रार्थनेला उशीर झाला म्हणजे देवाने नकार दिला असा अर्थ नसतो. कधीकधी वेळ लागतो. बीज जमिनीत टाकल्यानंतर लगेच झाड होत नाही. आज बीज पेरलं आणि उद्या फळ मिळालं असं होत नाही. त्याला माती लागते, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो, वेळ लागतो. तसंच आपल्या इच्छांचंही आहे. आपण प्रार्थना करतो, मग प्रयत्न करतो, मग प्रतीक्षा करतो आणि शेवटी योग्य वेळ आली की फळ मिळतं. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीतरी अडचण असेल तर देवाला एकच प्रश्न विचारू नका, "हे माझ्याबरोबरच का?" त्याऐवजी विचार करा, "देवा, या परिस्थितीतून मला काय शिकायचं आहे?" हा प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण संकट माणसाला तोडण्यासाठीच येत नाही. काही संकटं माणसाला घडवण्यासाठी येतात. ज्या व्यक्तीला आयुष्यात कधीच संकट आलं नाही, त्याला स्वतःची ताकद कळत नाही. ज्याने अंधार पाहिला नाही, त्याला प्रकाशाची किंमत कळत नाही. ज्याने भूक पाहिली नाही, त्याला अन्नाचं महत्त्व कळत नाही. आणि ज्याने संकटात देवाला धरून ठेवलं नाही, त्याला श्रद्धेची ताकद कळत नाही. म्हणून तुमचं संकट मोठं असलं तरी तुमचा विश्वास त्यापेक्षा मोठा ठेवा. आज देवाकडे प्रार्थना करताना असं म्हणू नका, "देवा, माझ्या आयुष्यात एकही संकट येऊ देऊ नकोस." असं म्हणा, "देवा, संकट आलं तर मला घाबरू देऊ नकोस. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे, मेहनत करण्याची शक्ती दे आणि शेवटपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवण्याचं मन दे." ही प्रार्थना अधिक शक्तिशाली आहे. कारण देवावर विश्वास ठेवणारा माणूस संकटात सुद्धा एकटा नसतो. तो म्हणतो, "माझ्या मागे माझा देव आहे." आणि ही भावना माणसाला पुन्हा उभं करते. एकदा माधव मंदिरात बसला होता. त्याच्यासमोर एक तरुण रडत बसला होता. माधवने विचारलं, "काय झालं?" तरुण म्हणाला, "माझं सगळं संपलं." माधव म्हणाला, "काय संपलं?" तो म्हणाला, "पैसे गेले, काम गेलं, मित्र सोडून गेले. माझं नशीब खराब आहे." माधव त्याच्याकडे पाहत म्हणाला, "तुझ्याकडे अजून 2 गोष्टी आहेत." तरुण आश्चर्याने म्हणाला, "काय?" माधव म्हणाला, "तुझा श्वास आणि देवावर विश्वास ठेवण्याची संधी." तरुण काही बोलला नाही. माधव म्हणाला, "ज्याच्याकडे श्वास आहे, त्याच्याकडे सुरुवात करण्याची संधी आहे."
ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आशा आहे आणि जोपर्यंत आशा आहे, तोपर्यंत देवाचा मार्ग बंद झालेला नाही. कधी-कधी आपल्या मनाला वाटतं, की सगळे दरवाजे बंद झाले, पण कदाचित देव आपल्याला वेगळ्या दरवाजाकडे वळवत असतो. आपण एका दारावर इतके हट्टाने उभे राहतो, की बाजूला उघडलेलं दार आपल्याला दिसतच नाही. म्हणून प्रार्थना करा, देवा, माझ्या इच्छेपेक्षा तुझी इच्छा मोठी आहे. मला योग्य मार्ग दाखव. ही भावना आली, की मन शांत होतं आणि मन शांत झालं, की निर्णय योग्य होतात. माधवच्या आयुष्यात पुढे अनेक संकटे आली. कधी पीक खराब झालं, कधी घरातील माणूस आजारी पडला, कधी पैशांची अडचण झाली, कधी लोकांनी त्याची फसवणूक केली. पण प्रत्येक वेळी तो एकच वाक्य म्हणायचा, ही वेळ कायमची नाही. हीच त्याची शक्ती होती. कारण त्याला माहीत होतं, सुख कायम राहत नाही, दुःखही कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही. सूर्योदय होतोच, काळोख कितीही असला तरी सकाळ येते. तसंच जीवनातही आहे. आज तुम्ही खाली असाल, उद्या वर असू शकता. आज तुमच्याकडे पैसा नसेल, उद्या परिस्थिती बदलू शकते. आज तुमचं स्वप्न अपूर्ण असेल, उद्या ते पूर्ण होऊ शकतं. फक्त एक गोष्ट करू नका. संकट आलं म्हणून देवावरचा विश्वास सोडू नका. कारण कधी-कधी आपण फळं मिळण्याच्या अगदी जवळ असतो आणि त्याच वेळी हार मानतो. शेतकरी बी पेरतो. काही दिवस पाऊस पडत नाही. तो बी काढून टाकतो. पण जर त्याने थोडा वेळ थांबून पाहिलं असतं, तर कदाचित काही दिवसांनी पाऊस पडला असता. आपल्या जीवनातही असंच होतं. आपण म्हणतो, खूप प्रार्थना केली, आता उपयोग नाही. पण कदाचित फळ येण्याची वेळ जवळ आलेली असते. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि मनात एक वाक्य कायम ठेवा. देव उशीर करू शकतो, पण अन्याय करत नाही. एक दिवस माधवचा मुलगा गणेश मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली. पहिला पगार मिळाल्यावर तो थेट मंदिरात गेला. त्याने देवासमोर पैसे ठेवले आणि मग वडिलांच्या हातात पहिला पगार ठेवला. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. गणेश म्हणाला, बाबा, हा माझा पहिला पगार आहे. पण खरं सांगायचं तर हा माझ्या मेहनतीचा नाही, तुमच्या विश्वासाचा परिणाम आहे. माधव म्हणाला, नाही बाळा, हा तुझ्या मेहनतीचा परिणाम आहे. गणेश म्हणाला, पण मेहनत करण्याची शिकवण तुम्ही दिलीत. संकटात हार न मानण्याची शिकवण तुम्ही दिलीत आणि देवावर विश्वास ठेवण्याची शिकवणही तुम्हीच दिलीत. माधवने मुलाला मिठी मारली. त्या क्षणी त्याला जाणवलं, त्याने देवाकडे कधी धन मागितलं नव्हतं. त्याने शक्ती मागितली होती आणि देवाने त्याला ती दिली होती. त्याने कधी चमत्कार मागितला नव्हता. त्याने मार्ग मागितला होता आणि मार्ग मिळाला होता. त्याने कधी संकट नष्ट करण्याची मागणी केली नव्हती. त्याने संकटातून बाहेर पडण्याची ताकद मागितली होती आणि ती ताकद मिळाली होती. म्हणूनच देवावर विश्वास ठेवण्याचा अर्थ समजून घ्या. देवावर विश्वास म्हणजे प्रार्थना प्लस प्रयत्न प्लस संयम प्लस श्रद्धा. फक्त प्रार्थना करून प्रयत्न न करणे म्हणजे श्रद्धा नाही. फक्त मेहनत करून अहंकार करणेही योग्य नाही. मेहनत करा, प्रार्थना करा आणि परिणाम देवावर सोडा. कधी तुमच्या मनासारखं फळ मिळेल, कधी तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं फळ मिळेल आणि कधी तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. पण नंतर मागे वळून पाहिल्यावर कदाचित तुम्हाला समजेल, देवाने माझी इच्छा पूर्ण केली नाही, कारण माझ्यासाठी त्यापेक्षा चांगलं काहीतरी ठेवलं होतं. म्हणून आजपासून देवाकडे मागताना शब्द बदलून पहा. देवा, मला हेच दे, याऐवजी देवा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते दे. माझी इच्छा पूर्ण कर, याऐवजी माझ्या इच्छेपेक्षा तुझा निर्णय श्रेष्ठ आहे, तो स्वीकारण्याची शक्ती दे. माझे संकट दूर कर, याऐवजी मला संकटाला सामोरं जाण्याचं धैर्य दे. अशी प्रार्थना करणारा माणूस आतून मजबूत होतो आणि जेव्हा माणूस आतून मजबूत होतो, तेव्हा बाहेरची परिस्थिती त्याला सहज तोडू शकत नाही. मंडळी, आज ह्या कथेतून एक गोष्ट मनात ठेवा. तुम्ही कोणत्याही संकटात असाल, घाबरू नका. तुमची परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न सोडू नका. देवावर विश्वास ठेवा, पण त्या विश्वासासोबत कृती करा. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर प्रार्थना करा आणि अर्ज करत राहा. तुम्ही व्यवसाय करत असाल तर देवाला नमस्कार करा आणि मेहनत करत राहा. तुम्ही अभ्यास करत असाल तर देवाची प्रार्थना करा आणि अभ्यास करत राहा. तुमचं एखादं स्वप्न असेल तर देवाला सांगा आणि त्यासाठी रोज एक पाऊल पुढे टाका. देव तुमच्यासाठी रस्ता तयार करेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा देव तुमच्या सोबत आहे या विश्वासाने रस्त्यावर चालायला सुरुवात करा. कदाचित पहिल्या दिवशी काही होणार नाही, दुसऱ्या दिवशीही नाही, तिसऱ्या दिवशीही नाही. पण एक दिवस मागे वळून पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल, मी किती दूर आलो आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण तुम्हाला समजेल, ज्या काळाला तुम्ही संकट समजत होतात, तोच काळ तुमच्या आयुष्याची तयारी करत होता. ज्या अश्रूंना तुम्ही दुःख समजत होतात,
तेच अश्रू तुमचं मन मजबूत करत होते. ज्या प्रतीक्षेला तुम्ही शिक्षा समजत होतात, तीच प्रतीक्षा तुम्हाला योग्य वेळेपर्यंत घेऊन जात होती. आणि ज्या देवाला तुम्ही दूर समजत होतात, तो प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ होता. म्हणून शेवटी एवढंच म्हणूया, देवा, आमच्या आयुष्यात सुख आलं तर आम्हाला गर्व होऊ देऊ नकोस. दुःख आलं तर आम्हाला निराश होऊ देऊ नकोस. यश मिळालं तर तुझी आठवण विसरू देऊ नकोस. अपयश आलं तर तुझ्यावरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. आम्ही कितीही अडचणीत असलो तरी योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे. आमच्या हातून कोणाचं वाईट होऊ नये. आमच्या मनात द्वेष राहू नये. आमच्या घरात प्रेम राहू दे. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा तुझ्यावरचा विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहू दे. कारण देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाची सर्वात मोठी संपत्ती पैसा नसतो, ती असते श्रद्धा. श्रद्धा असेल तर संकटात आशा राहते. आशा असेल तर प्रयत्न राहतात. प्रयत्न राहिले तर मार्ग सापडतो. आणि मार्ग सापडला की जीवन बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आजपासून एक वाक्य मनात कोरून ठेवा. मी माझं काम प्रामाणिकपणे करेन, माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन आणि परिणाम देवावर सोडेन. देवावर विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा, मेहनत करा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा. तुमच्या कष्टांचं फळ योग्य वेळी नक्की मिळेल. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळ आली की तुम्हाला जाणवेल, देवाने मला उशीर केला नाही. देव मला तयार करत होता. जय श्रीराम, जय हनुमान, हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, समाधान, सुख, शांती आणि यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.